नमस्कार, मी अंकिता अरुण पोटे पेडमधनं. म्हणजे आमचं काम आम्ही मॅडमला दिलं आमचं रिडेव्हलपमेंटचं. तर माझी बहीण पनवेलमध्ये राहते, तर तिने मला मॅडमचं नाव सुचवलं होतं. म्हणजे त्यांचं रिडेव्हलपमेंटचं काम मॅडमने घेतलं होतं. म्हणजे त्यांचं बोलणी चालू होती, पण माझ्या बहिणींनी पाहिलं होतं मॅडमचं काम वगैरे. तर ती एकदा असंच बोलताना म्हटलं, अगं बघ कुठे बिल्डर वगैरे आहे का, काय आहे का. तर तेव्हा तिला मी बोलली होती. तर आम्ही म्हणजे पेडला भरपूर बिल्डर वगैरे शोधवतो, बाहेरचे पण खूप बिल्डर आले, पण त्यांचं काय बोलणं वगैरे काय आमचं काही नीट जुळत नव्हतं. आणि त्यांचं काय ऑफर्स वगैरे पण काही येत नव्हते, किंवा त्यांचं कामाची पण काय पद्धत वगैरे एवढी आमच्या सोसायटीतल्या मेंबरला कोणाला एवढी आवडली नव्हती. पण बहिणीला एकदा मी असंच कानावर टाकून ठेवलं. मग त्यांच्यासाठी जेव्हा मॅडमनी त्यांचं प्रपोजल ते चालू होतं, त्यावेळेस तिने मला ॲड्रेस दिलं, मॅडमचा नंबर दिला, फोन नंबर. आणि मग मला सांगितलं की बघ ह्या मॅडमची कॉन्टॅक्ट कर, खूप छान त्यांचं काम वगैरे आहे, आम्ही पाहिलेलं आहे. तर आमच्या बिल्डिंगचं डेव्हलपमेंटचं काम चालू आहे त्यांच्याकडे. तेव्हा मग मी मॅडमला फोन लावलं. पहिले फोन लावला मॅडमची मी, बाकी काही नाही बोलली. पहिले आमच्या सोसायटीचं प्लॉट बघायला या तुम्ही, जागा आमची बघा. तर आमची जागा मोठी आहे, फ्लॅट्सचे मेंबर्स पण आमचे जास्त आहेत, जसं 72 लोक आहेत आम्ही. म्हटलं पहिले मॅडमच्याबद्दल मी ते असं बहिणींनी सांगितलं, पण बाकीच्या इतर सोसायटीतल्या सभासदांना पण शेवटी पटलं पाहिजे. आणि मॅडमलाही त्याचं काम, त्यांना पेंट पनवेलवरनं पेंटचं काम वगैरे सगळं. तेव्हा मॅडम एकदा आल्या, मग फोन केलं त्यांच्याशी बोलणं झालं. मॅडम पेंटला आल्यावर मॅडमने आमची जागा वगैरे बघितली. तर आमची ॲक्च्युली जागा आमची 1 एकर आहे, पण आमच्या जागेला रस्ता नव्हता, त्याच्यामुळे आम्हाला FSI जास्त मिळत नव्हतं. मग मॅडमनी बाजूची आमच्या सोसायटी बघितली, ती सोसायटी मग काय म्हटलं की ही रिडेव्हलपमेंटला द्यायची आहे काही सोसायटी. तर आम्ही म्हटलं त्यांना पण रिडेव्हलपमेंट करायची आहे, परंतु तुम्ही स्वतः कॉन्टॅक्ट करा. मग मॅडमनी स्वतः त्या लोकांशी कॉन्टॅक्ट केलं, त्यांच्याशी बोलणं चाललं, हे केलं. आणि नंतर मग दोन्ही याचं मॅडमनी सगळं अभ्यास केला. आणि नंतर मग मॅडम बोलल्या की जर दोन्ही एकत्र आले तर मला त्याच्यामध्ये हे करायचं. आम्ही 72 लोक आणि ते 53 जण होती तिकडे त्या सोसायटीतली. मग एक दिवस आम्ही आमच्या सोसायटीतले सगळी कमिटी मेंबर्स आलो. मॅडमचं एक ठिकाणी काम चालू होतं, तर तिकडं त्यांचं काम बघायला गेलो. आणि जे काम आम्ही तिथे पाहिलं होतं, आणि ज्यावेळेस मॅडमनी आम्हाला त्यांचं डेमो दिलं होतं की त्या कसं रेती वगैरे वापरणार, दरवाजे वगैरे कसे असतात, साऊंड प्रूफ दरवाजे, जे आम्ही तिथं जे प्रोडक्ट पाहिले होते, रेती किंवा ते ह्याचं स्लॅबमध्ये टाकायचं केमिकल्स वगैरे असतं, ते सगळं ते प्रॉपर इकडे पण त्यांनी दाखवताना आम्हाला त्या पद्धतीनेच सगळं दाखवलं, जे तिथं आम्ही पाहिलेलं होतं. ते काय आम्ही मॅडमला सांगितलं आम्ही हे पाहिले वगैरे असं काय नाही, पण तिथे बघितल्यावर आमच्या एकंदरीत लक्षात आलं की नाही, हे जे दाखवतात ते आपण तिथे पाहिलेले वस्तू आहे. आणि त्याप्रमाणे तिथे त्यांचं काम बघितलं व्यवस्थित. म्हणजे जे असं एखाद्या महिलेला कसं हवं असतं आपलं स्वप्नातलं घर, ही सगळं जिथल्या तिथे म्हणजे हवे असतं. बिल्डरच्या हिशोबाने त्यांनी नव्हतं केलं, ते गृहिणीच्या हिशोबाने, तिच्या नजरेतलं त्यांनी स्वतःला पाहून मला असं वाटतं की त्यांनी गृहिणीच्या नजरेतलं घर कसं असतं त्याप्रमाणे त्याची रचना केली होती. आणि ते सगळं बघितल्यावर एक आम्हाला महिलांना, आम्ही दोघी तिघी महिला आलो तर बाकी जेंट्स होते, तर आम्हाला ते आवडलं की नाही, आपला विचार करून केलेला आहे. तर जनरली बिल्डरच्या हिशोबाने विचार करतात, त्यांना काय सुटेबल आहे, त्यांना काय त्यांच्या फायद्यामध्ये किती बसते, पण महिलेच्या फायद्यात काय बसते किंवा तिला काय हवे हे कोणी शक्यतो खूप कमी लोक लक्षात घेतात. पण ह्या स्वतः महिला असल्या कारणाने ते महिलेच्या मनातलं त्यांना कळतं, असं मला वाटतं की महिलांना काय वाटतं, त्यांना काय हवे आहे, त्याप्रमाणे त्यांचं कामाची पद्धत आहे. आणि मग आमचं सगळं बोलणं झालं, सगळं मॅडमचे सगळं ऑफर दिल्यामुळे त्या ऑफरमध्ये सुद्धा त्यांनी आम्हाला कुठे दुखावलं नाही की नाही हे नाही मिळणार, हे असं नाही होणार, हे असंच होणार, आमच्या पद्धतीने होणार, असं नाही. ठीक आहे, इकडे कुठे कमी जास्त काही हे त्यांनी केलंच नाही की ह्याच्यामध्ये काय त्यांना नुकसान आहे का आमचा फायदा आहे वगैरे, असं काय नाही. जे दोघांच्या फायद्याचं आहे आणि दोघांनाही सुटेबल आहे ह्याप्रमाणे त्यांनी सगळं म्हणजे हे केलं, ऑफर लेटर आम्हाला दिल्या. आणि त्याप्रमाणे आज आमचं आता ते काम चालू आहे सध्या, ह्याच्यात पेपरवर्क चालू आहे. आणि एक 2-4 महिन्यात तरी मला असं वाटतं की आमच्या कामाला सुरुवात होईल ह्या ह्याच्यातना. आणि त्यांनी आता मी आमचे दुसरे प्रोजेक्ट पण आम्ही त्यांचे पाहिले, तर खूप सुटसुटीत आहेत.
आता त्याचं खारघरचं प्रोजेक्टचं पण आम्ही पाहिलं इकडे आल्यावर, त्यांनी कसं काय म्हणजे डिझाईन केलेलं आहे. खूप छान, म्हणजे असं कुठे गजबडीतपणा नाहीये त्या ह्याच्यामध्ये. त्या गर्दी कमी स्पेस ठेवतात आणि मग कुठे आपली चप्पल दुसऱ्याच्या दारात जाईल वगैरे असं नाही, तर ते सुटसुटीत फ्लॅट आणि जागाही सुटसुटीत हे केलेली आहे. तर मला असं वाटतं की मॅडम सुद्धा आमच्या पण बिल्डिंगचं त्याप्रमाणेच, कारण की या एवढ्या ह्याचं त्यांनी केलेलं आहे, तर आमचंही ते त्याप्रमाणेच करतील असं मला आशा आहे आणि आमचं कामही ते सुंदर करतील.